नमस्कार भक्तजन हो. श्रीमद भागवत महापुराणातील अनेक कथा आपल्याला भक्ती, श्रद्धा आणि ईश्वर निष्ठेचे अमूल्य धडे देतात. त्यांपैकी एक अत्यंत प्रेरणादायी आणि हृदयस्पर्शी कथा म्हणजे गजेंद्र मोक्ष. ही कथा आपल्याला शिकवते की जेव्हा सर्व मार्ग बंद होतात तेव्हा भगवंताची शरणागतीच जीवनाला खरा आधार देते. प्राचीन काळी त्रिकूट पर्वताजवळ एक अतिशय सुंदर, नयनरम्य आणि विशाल सरोवर होते. त्या सरोवराच्या परिसरात विविध प्रकारची फुले, वृक्ष, पक्षी आणि वन्य प्राणी वसत होते. त्या प्रदेशात गजेंद्र नावाचा एक बलवान आणि पराक्रमी हत्ती आपल्या विशाल कुटुंबासह राहत होता. गजेंद्र हा आपल्या कळपाचा राजा होता. त्याच्या सामर्थ्याला तोड नव्हती. त्याच्या गर्जनेनं जंगल दणाणून जात असे. एके दिवशी उन्हाच्या कडक तापानं त्रस्त झालेला गजेंद्र आपल्या कुटुंबासह त्या सुंदर सरोवरात स्नान करण्यासाठी गेला. सरोवरातील थंड पाण्यात तो आनंदानं जलक्रीडा करू लागला. सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. पण नियतीला काही वेगळेच मंजूर होते. अचानक पाण्यात दबा धरून बसलेल्या एका विशाल मगरानं गजेंद्राचा पाय घट्ट पकडला. क्षणात आनंदाचे वातावरण भय आणि संघर्षात बदलले. गजेंद्रानं आपल्या संपूर्ण शक्तीनं स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला. त्याचा कळपही त्याला वाचवण्यासाठी धडपड करू लागला. परंतु मगराची पकड दिवसेंदिवस अधिक मजबूत होत गेली. हा संघर्ष काही क्षणांचा नव्हता. भागवत पुराणानुसार हा संघर्ष अनेक वर्ष चालला. हळूहळू गजेंद्राची शक्ती कमी होत गेली. जलचर असल्यामुळे मगराला पाण्यात अधिक बळ मिळत होते. अखेर गजेंद्राला जाणवले की आता स्वतःच्या सामर्थ्यानं सुटका होणं अशक्य आहे. ज्या सामर्थ्याचा त्याला अभिमान होता ते सामर्थ्य आज निष्प्रभ ठरले होते. त्या अत्यंत संकटाच्या क्षणी गजेंद्राचे मन भगवंताच्या चरणी एकाग्र झाले. पूर्वजन्मातील पुण्यसंस्कार जागृत झाले आणि त्यानं आपल्या सोंडेनं एक कमळाचे फूल उचलले. अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी आणि पूर्ण शरणागतीच्या भावनेनं त्यानं भगवान श्रीहरींना आर्त हाक मारली, हे प्रभो, मी असहाय्य आहे. माझे रक्षण करा. ही हाक केवळ शब्दांची नव्हती, ती पूर्ण आत्मसमर्पणाची होती. भक्ताची ही करुण पुकार ऐकताच भगवान श्री विष्णू गरुडावर आरूढ होऊन क्षणार्धात तेथे प्रकट झाले. भगवंतांच्या तेजानं संपूर्ण परिसर प्रकाशमय झाला. भगवान विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्रानं मगराचा वध केला आणि गजेंद्राला त्या भयंकर संकटातून मुक्त केले. भगवंतांच्या स्पर्शानं गजेंद्राला मोक्ष प्राप्त झाला. भागवत पुराणात पुढं सांगितले आहे की गजेंद्र हा पूर्वजन्मी इंद्रद्युम्न नावाचा धर्मनिष्ठ राजा होता, तर मगर हा हुहू नावाचा गंधर्व होता. ऋषींच्या शापामुळे त्यांना या योन्यांमध्ये जन्म घ्यावा लागला होता. भगवान विष्णूंच्या कृपेनं दोघेही शापमुक्त झाले. भक्त हो, गजेंद्र मोक्षाची कथा केवळ एका हत्तीची कथा नाही, ती प्रत्येक मनुष्याच्या जीवनाचे प्रतीक आहे. गजेंद्र म्हणजे अहंकारानं आणि सामर्थ्यानं भरलेला जीव. मगर म्हणजे संसारातील दुःख, संकट, मोह आणि कर्मबंधन. आणि भगवान विष्णू म्हणजे भक्तांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलेली परमेश्वराची कृपा. जोपर्यंत आपण स्वतःच्या शक्तीवर गर्व करतो तोपर्यंत संघर्ष चालू राहतो. पण ज्या क्षणी आपण पूर्ण श्रद्धेनं भगवंतांच्या चरणी शरण जातो त्या क्षणी ईश्वर कृपेचे द्वार उघडते. गजेंद्र मोक्ष आपल्याला शिकवतो की संकट कितीही मोठे असले, परिस्थिती कितीही कठीण असली, तरी भगवंतावरील अखंड विश्वास आणि निस्सीम भक्ती कधीही व्यर्थ जात नाही. भगवान आपल्या भक्तांची हाक नक्कीच ऐकतात. शेवटी एवढेच, जेथे मानवी सामर्थ्य संपते तेथे ईश्वर कृपेची सुरुवात होते. श्रीहरी विष्णू भगवानांच्या चरणी प्रार्थना करूया की त्यांनी आपल्याला अखंड भक्ती, श्रद्धा आणि त्यांच्या चरणी पूर्ण समर्पण करण्याची शक्ती प्रदान करावी. श्री विष्णवे नमः. गजेंद्र मोक्ष कथा समाप्त.